महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल व नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने AIOCD तसेच MSCDA चे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुलजी अहिरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला फार्मासिस्ट साठी उंच माझी भरारी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी व्यासपीठावर फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुलजी अहिरे, जिल्हाध्यक्ष सुदेशजी आहेर, माजी जिल्हाध्यक्ष योगेशजी बागरेजा, प्रमुख मार्गदर्शिका प्राध्यापक मंजिरी घरत, मोटिवेशनल स्पीकर वसुंधरा जक्का, काउन्सिलचे कोऑर्डिनेटर सचिन वाळूज, हिरालाल पाटील तसेच संघटनेचे महेंद्र शहा, उमेश पवार, अमित कवडे, किशोर बगदे, योगेश कदम, निलेश शिरोडे, शरद धनवटे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाला संबोधित करताना फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुलजी अहिरे यांनी सांगितले की महाराष्ट्रातल्या महिला फार्मसिस्टसाठी काउन्सिल तर्फे विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। महिला फार्मसिस्टच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू याची ग्वाही दिली आहे। कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका प्रख्यात लेखिका प्राध्यापक मंजिरी घरत यांनी अन्न हेच औषध तसेच मोटिवेशनल स्पीकर वसुंधरा जक्का यांनी महिलांमधील दुर्गा शक्ती या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले। आज महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल व नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने खास महिला फार्मसिस्टसाठी उंच माझी भरारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी ज्या मार्गदर्शिका आहेत प्रमुख त्या मुंबईहून खास इथं आलेल्या प्राध्यापक डॉक्टर मंजिरी घरत मॅडम आपल्याकडे आहेत। तर आपण मॅडमशी बातचीत करूया। मॅडम, आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम होतो आहे महिलांसाठी उंच माझी भरारी आणि त्याच्यासाठी आपण प्रमुख मार्गदर्शिका आहेत। तर या कार्यक्रमासंदर्भात आपण काय सांगणार? महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलची ही एक उत्तम संकल्पना आहे की हा जागर स्त्री शक्तीचा आहे आणि उंच माझी भरारी असं त्याला एक समर्पक टायटल दिलेलं आहे आणि महिला फार्मसिस्टना एकत्र आणायचं आणि त्यांना जागरूक करायचं। म्हणजे त्या जागरूक आहेत, त्या समाजासाठी खूप चांगलं कामही करतायत, पण त्यांना एकत्र आणून त्यांच्यातल्या शक्तीचा त्यांना प्रत्यय आणून द्यायचा हे काम आपल्याबरोबरच्या दुसऱ्या मार्गदर्शिका वसुंधरा जक्का मॅडम करत आहेत आणि मी एक फार्मसी क्षेत्रातली मार्गदर्शक म्हणून आहे आणि माझं जे लेक्चर आहे ते अन्न हेच औषध, आहार हेच औषध असं एक थोडं हटके आहे। नेहमी मी जाते तेव्हा औषधांविषयी बोलते, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पण हा एक विषय असा आहे की जिथे स्त्रिया बरेचदा दुर्लक्ष करतात, इतरांसाठी कायम त्या झिजत असतात, फॅमिलीसाठी केअर करत असतात, पण स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि माझा त्यांना सांगण्याचा 2 हेतू असणार आहेत की एक फार्मसिस्ट म्हणून त्यांची काय भूमिका आहे आणि ती फार्मसिस्टची भूमिका सक्षमपणे पार करण्यासाठी आपलं आरोग्य आपल्यालाच कसं राखायचं आहे, हेल्थ इज वेल्थ हे सांगणारा हा एक प्रोग्राम आहे आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं मी अभिनंदन करते की त्यांनी सुंदर संकल्पना आणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या महिला फार्मसिस्टना एकत्र आणून हा स्त्री शक्तीचा एक सुंदर जागर चालू असतो। नुसत्या महिला फार्मसिस्ट असं नाही, एकंदरच फार्मसिस्ट समाजासमोर खूप मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत आणि ही आव्हानं नुसती भारतात नाहीत, जगभर सर्वत्र तुम्हाला ही वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्वरूपातली आव्हानं दिसतात। आज आपल्याकडे तीव्र स्पर्धा हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। ऑनलाईन फार्मसीज आहेत, डिस्काउंटेडचं वॉर चालू आहे, अशा अनेक आव्हानं आहेत। महिला फार्मसिस्ट समोर एक आव्हान म्हणजे जेव्हा त्या कम्युनिटी फार्मसीसारख्या क्षेत्रात काम करतात तेव्हा त्यांना अजून काही थोडीशी अधिक आव्हानं असतात की त्यांना त्यांचं घर सांभाळायचं असतं, इथे वेळ द्यायचा असतो आणि परत स्वतःचं आरोग्य राखण्यासाठीही त्यांना खूप ते जे नंबर ऑफ वर्किंग आवर्स आहेत, कधीकधी आपल्या फार्मसिस्टसाठी योग्य सोय नसते टॉयलेटची महिला फार्मसिस्टसाठी, तर हे सगळे त्यांचे प्रश्न आहेतच आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्यावर मात करता यावी यासाठी एक स्फूर्ती द्यायची आणि त्यांना एकत्र आणून त्यांचेच प्रश्न सोडवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे। तर थोडक्यात एक मोटिवेटिंग सेशन हा असणार आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच सगळ्यांना तो आवडेल आणि वसुंधरा जक्का मॅडम ह्यासुद्धा खूप नामवंत मार्गदर्शिका आहेत यासाठी। तर आपण हा प्रयत्न करणार आहोत आणि मला सांगायचं की जगभरात समजा अमेरिकाचं तुम्ही उदाहरण घ्या, 60% कम्युनिटी फार्मसिस्ट महिला आहेत। जर्मनीत
जवळजवळ 78% फार्मासिस्ट ह्या महिला आहेत आणि महिला ह्या एक समाजासाठी खूप काळजी करणाऱ्या, एक खूप चांगल्या काइंड हार्टेड आणि खूप केअरिंग नेचरची अशी समजली जाते. पुरुषही असतात पण महिलांचा एक थोडासा एक तो खास रोल आहे आणि महिला या फार्मासिस्ट म्हणून खूप यशस्वी होतात जगभर आणि मी सुद्धा भारतात ही उदाहरणं पाहिलेली आहेत. तर मला वाटतं जर सगळ्या महिलांनी एकत्र येऊन अधिक जोमाने काम केलं तर ते समाजाच्या खूप हिताचं होणार आहे. मॅडम, केमिस्ट हृदय सम्राट माननीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे, तर आप्पांनी नेहमीच महिलांना म्हणजे या नारी शक्तीला बळ देण्याचं काम केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आप्पासाहेबांबरोबर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात, जवळून त्यांचं कार्य पाहिलेलं आहे. तर आप्पासाहेबांच्या कार्याविषयी थोडक्यात तुम्ही काय सांगणार? आप्पासाहेबांच्या कार्याविषयी थोडक्यात सांगणं हे एक आव्हान आहे. पण मी जे काही आप्पांना बघते 2002पासून मी त्यांना ओळखते आणि त्यांचा जो कल आहे, त्यांची जी विजन आहे, दृष्टी आहे की बाहेरच्या जगातला फार्मसिस्ट बदलतो आहे, त्याची भूमिका खूप विस्तारित होती आहे, तीच आपल्याकडे व्हायला पाहिजे. हे जे त्यांचं एक विजन आहे त्याचं मला सगळ्यात जास्त अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं आणि त्यासाठी मी त्यांची नेहमीच कृतज्ञ राहीन की त्यांनी महाराष्ट्रामध्ये पेशंट काउन्सिलिंग कोर्सेस चालू केले, जे आम्ही 5-5 दिवसाचे रुग्ण समुपदेशन कोर्सेस चालू करून फार्मासिस्टना ट्रेडर टू हेल्थकेअर प्रोफेशनल बनवण्याचा जो जर्नी आहे आपला भारतातला, त्याची कुठेतरी महाराष्ट्रात त्यांनी सुरुवात केली. त्याचप्रमाणे महिला फार्मासिस्टना खूप प्रोत्साहन देणं, त्यांना पुढे आणण्यासाठी धडपड करणं हाही त्यांचा एक नेहमी हेतू आहे. मला वाटतं एक फार्मासिस्टच्या एज्युकेशनसाठी त्यांनी जी सुरुवात केली, चालना दिली आणि लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं, ते खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. तर आपल्यासोबत होत्या प्राध्यापक मंजिरी घरत मॅडम. धन्यवाद मॅडम. केमिस्ट हृदय सम्राट माननीय आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतील आणि अतुल भाऊ आयरे जे MSPCचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली उंच भरारी हा महिला विशेष कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख मोटिवेशनल स्पीकर म्हणून मुंबईहून खास वसुंधराजी जक्का मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, आज हा महिला विशेष जो कार्यक्रम होतो आहे आणि महिला फार्मासिस्टसाठी त्यांना मोटिवेशन देण्यासाठी आज प्रमुख मोटिवेशनचं जे ट्रेनिंग आपण देणार आहे, तर त्याच्यात काय प्रमुख मुद्दे असणार आहेत मॅडम? हे आप्पासाहेबांचं ड्रीम आहे की प्रत्येक जी महिला फार्मासिस्ट आहे ती जागृत झाली पाहिजे. ती ऑलरेडी करतेच आहे आणि खूप पुढे जाते पण आहे, पण तिच्यात अजून खूप शक्ती आहे जी सुप्त आहे. तर ती दुर्गा त्यातली जागृत करण्यासाठी या सेशनचं नाव आम्ही दुर्गा दिलेलं आहे आणि महिला तसं सेशनचं नाव दुर्गा आहे. दुर्गा म्हणजे काय? ती ते काम करते जे सगळ्या देवांनासुद्धा जमलं नाही, त्यासाठी तिची निर्मिती झालेली आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या पुरुषांनासुद्धा जमत नाही, ती स्त्री लीलया ते करत असते. तिची सवारी म्हणजे ती ज्याच्यावरती फिरते आहे ते लायन बेसिकली सिंहावरती ती जाते, म्हणजे ती फिअरलेस आहे. ॲट द सेम टाईम तिच्या हातामध्ये सगळी आयुधं आहेत. म्हणजे तुला जे आज प्रत्येक स्त्रीला जे काय आज हवं आहे ते हासिल करण्यासाठी प्रत्येक गोष्ट तिच्याकडे अवेलेबल आहे. ॲट द सेम टाईम ती खूप सुंदर ड्रेसमध्ये आहे, म्हणजे लग्नाच्या जोड्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीचा सुंदर दिसणं हा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. आणि ॲट द सेम टाईम तिच्या डोळ्यामध्ये जरी ती लढाईला चालली तरी राग नाही आहे, कुठला रेज नाही आहे. शी इज कंपॅशनेट, शी इज पीसफुल आणि लविंग. सो हे आजच्या स्त्रीचं खरं रूप आहे आणि त्याच्यासाठी हे सेशन आहे टोटली. महिला फार्मासिस्टमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश आहेर, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र धामणे यांनी केले. कार्यक्रमावर प्रकाश टाकण्यासाठी आमचे प्रतिनिधी नरेंद्र कानडे यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. आज आपल्यासोबत महेंद्र शाह यांच्या सुविद्य पत्नी संगीता शाह, ते देखील फार्मसिस्ट आहेत आणि महेंद्र भाऊंच्या खांद्याला खांद्या लावून ते रिटेल शॉप चालवतात. वहिनी, या ठिकाणी आज उंच भरारी हा कार्यक्रम तुम्ही उंच माझी भरारी हा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया काय? हा कार्यक्रम खूप आवडला आणि यांच्यामध्ये मंजिरी खरात मॅडमने खूप छान, म्हणजे घरगुती असून तुम्ही औषधांचा खाण्याबरोबर तुम्ही पोटाचं बॅक्टेरियाचं तुम्ही कसं वाढवू शकतात त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती सांगितली आणि खूप खूप आवडला हा प्रोग्राम आम्हाला. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आज आपल्यासोबत महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे कोऑर्डिनेटर म्हणून नाशिक जिल्ह्याचं जे काम बघतात
ते हिरालाल भाऊ पाटील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे ते स्वतः फार्मासिस्ट आहेत आणि आप्पांच्या मनातली M+M फार्मसी त्यांनी नाशिकमध्ये सुरू केलेली आहे आणि या फार्मसी काउन्सिलच्या माध्यमातून अतिशय चांगलं नियोजन आयोजन ते करीत आहेत आणि त्याचा परिपाक म्हणून आज उंच माझी भरारी हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. हिरालाल भाऊ, तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून काम करता आहात. फार मोठी जबाबदारी असते सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व बघणं. आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगणार? आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष आदरणीय श्री अतुल आयरे यांच्या प्रेरणेने आज हा उंच भरारी कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर कार्यक्रमाचा मेन उद्देश बघायला गेला तर आज या औषध व्यवसायात ज्या पद्धतीने महिला फार्मासिस्ट आलेल्या आहेत त्या महिला फार्मासिस्टच्या माध्यमातून या व्यवसायाचं एक उंचीकरण, या व्यवसायाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण आज या उंच माझी भरारी या कार्यक्रमातून करत आहोत. या कार्यक्रमासाठी ज्या आजच्या आमच्या अन्न हेच औषध या ज्या वक्त्या आहेत मंजिरी घरात मॅडम यांचं मी याबद्दल एकच सांगेल की ज्या पद्धतीने आपण त्या औषधाबद्दल ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती देतात ती माहिती इतकी सोपी आणि साध्या पद्धतीने असते की दुकानात तुमच्या दुकानात काम करणाऱ्या माणसालासुद्धा त्या औषधाबद्दल एक चांगली माहिती देता येते. त्याचबरोबर वसुंधरा जक्का मॅडम आहेत, त्यांचं मोटिवेशनल स्पीकर आहे की औषध व्यवसायात महिलांनी पुढे येऊन खरं तर आज व्यावसायिक याच्यात जर तुम्ही बघायला गेला तर प्रॉब्लेम्स खूप आहेत, पण त्यात माणसाच्या खांद्याला खांदा देऊन ज्या पद्धतीने महिला व्यवसाय करतायत ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि या निमित्ताने मी आदरणीय आप्पासाहेबांचे खरंच धन्यवाद मानेल की त्यांनी या पद्धतीने कार्यक्रम राबवून जो एक कॉन्फिडन्स महिलांमध्ये उंचवला आहे तो नक्कीच या व्यवसायाला एक उंची देईल. धन्यवाद. आज नाशिक येथे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल व नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महिला फार्मासिस्टसाठी उंच माझी भरारी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिलांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती व्हावी आणि या महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून ज्यांनी म्हणजे अहोरात्र मेहनत घेतली आणि हा प्रोग्राम अतिशय सक्सेस केलेला आहे ते आपले नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी महेंद्र भाऊ शहा जे आपल्यासोबत आहेत. या सामाजिक कामामध्ये नेहमी ते आपला वेळ तन मन धन सर्व देऊन ते काम करतात. तर त्या कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याशी बोलूया. महेंद्र भाऊ, अतिशय सुंदर हा कार्यक्रम केला आहे आणि आपले आप्पासाहेब शिंदे आपल्या सर्वांचं दैवत MACDचे अध्यक्ष यावेळेसचे अध्यक्ष त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. मग तुम्ही ज्या वेळेला महिला प्रतिनिधींकडे जात होतात त्यांना ही माहिती देत होतात आणि ते इथपर्यंत आल्या कार्यक्रमाला सर्व व्याप सोडून, आणि काय सांगाल याबद्दल? आदरणीय आमचे दैवत आप्पासाहेब शिंदे यांचा जो दूरदृष्टिकोन आहे तो आम्ही ह्या जन्मात काय पुढच्या जन्मात पण आमच्या फार्मासिस्टमध्ये येणं फार अवघड आहे. आणि आमचे मित्र अतुल भाऊ आयरे यांची तब्येत पण चांगली नसताना त्यांनी लवकरात लवकर डिसिजन घेऊन हा कार्यक्रम इथं राबवला. ते स्वतः 3 दिवस 4 दिवस आजारी असताना पण सारखं फोनवर सगळ्या प्रक्रिया करून त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम आपल्या नाशिकमध्ये घेण्याचं सुचवलं. त्याच्यामुळे आम्ही सर्व सुदेश आहेर, उमेश पवार, अमित कवडे, माळोदे मॅडम, नाटे, आम्ही सर्व नाशिक रोडवाल्यांनी भरपूर प्रयत्न केले. महिला अतिशय उत्साहित होत्या. आज तर तुम्हाला सांगावं असं वाटतं का 4-5 महिला स्वतःच्या दुकान बंद करून ज्यांचं काउंटर 20-25 हजाराच्या पुढे ते आलेले आहे. म्हणजे लोकांमध्ये किती चांगली जनजागृती होत आहे ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो आहे. तसंच आपल्यासोबत नाशिक शहराचे सहसचिव उमेश भाऊ पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उमेश भाऊंची खासियत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 22 ते 25 ग्रीन पल्स फार्मसी नावाने त्यांनी रिटेल चेन शॉपी सुरू केलेली आहे आणि प्रत्येक शॉपी तिला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. आणि एवढा कामाचा आवाका असूनसुद्धा उमेश भाऊ अशा सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतात. त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. भाऊ, काय सांगाल आजच्या या उंच भरारी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे? आमचे केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ अप्पा शिंदे, मार्गदर्शक अतुल भाऊ आयरे, सुदेश भाऊ आयरे,
आमचे सर्व पदाधिकारी यांनी जो पुढचा व्ह्यू येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये महिलांनी कसं फार्मासिस्ट म्हणून कसं पुढं जायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने आपला व्यवसाय पुढं संसार करताना कोणत्या पद्धतीने काय अडचण येईल आपल्या व्यवसायात, त्यासाठी जो मार्गदर्शन तर केलंच आहे, पण उंच माझी भरारी या कार्यक्रमाला जे उपस्थितच्या मेन आपल्या जग्गा मॅडम होत्या आणि खरात मॅडम होत्या, त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं होतं. त्यामुळे महिलांना खूप असं उत्साह होते का त्यांना की बाबा कार्यक्रमामध्ये आपण असे कार्यक्रम नेहमी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले येणारा रिफ्रेश असं कोर्ससारखं झालेलं आहे का बा त्यांना आता पुढच्या येणाऱ्या काळात कोणत्या पद्धतीने आपल्याला आपले शॉप्स कसे करायचे, आपल्या ड्युट्या कशा ॲडजस्ट करायच्या आणि घर कसं करायचं सांभाळायचं आणि आपलं डाएट पण कसं ठरायचं. खरात मॅडमांनी खूपच चांगली माहिती दिली आहे. नंतर आता जग्गा मॅडमांचं पण लेक्चर होणार आहेत. प्रतिसाद उत्तम होता, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि काही महिला तर आत्ताच म्हणताय का ह्या वर्षातून ॲटलिस्ट हे असे कार्यक्रम 2 तरी कार्यक्रम व्हायला पाहिजे. अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे आणि कार्यक्रम पण खूप छानरित्या पार पडलेला आहे. धन्यवाद उमेश भाऊ. आज आपल्यासोबत योजना कुऱ्हाडे मॅडम ज्या सपकाळ कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत आणि त्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत. हा उंच माझी भरारी हा महिलांसाठी जो विशेष कार्यक्रम होते त्याच्यासाठी त्या उपस्थित आहेत. मॅडम, एक सेशन झालेलं आहे या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर मंजिरी घरात, तर कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नक्कीच फार्मसी हा विषय माझ्यासाठी नक्कीच बाय चॉईस और बाय चान्स असा होता. 12वी नंतर ॲडमिशन घेताना बाय चान्स घ्यायचा की बाय चॉईस असा प्रश्न होता. तेव्हा बाय चान्स होता, आता तो माझा चॉईस झाला आहे. आज जे सेशन अतुल आहेर सरांनी अरेंज केलं आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. खरंच स्त्री शक्तीचा गजर हा झालाच पाहिजे, प्रत्येक स्त्री ही सन्मानित झालीच पाहिजे. आज जे मंजिरी मॅडमचं सेशन झालं, अन्न हेच औषध, यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. यापुढे आम्ही आमच्या व आमच्या परिवाराच्या जीवनशैलीत अन्न हेच औषधाच्या स्वरूपात कसं देता जाईल याचा नक्कीच प्रयत्न करू. आज सगळ्यांचे मी इथे आभार मानते आयोजकांचे की त्यांनी खरंच महिला आघाडी आपण जे म्हणतो की महिलांनी घरात न बसावं, त्यांनी आपल्या पूर्ण देशाच्या भवितव्यासाठी पुढे यावं, यासाठी त्यांनी महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला. तसेच मी धन्यवाद करते. धन्यवाद. आपल्यासोबत आपल्या फार्मासिस्ट अमित कवडे यांच्या सुकन्या श्रेया कवडे ज्या विफॉर्म झालेल्या आहेत, या कार्यक्रमाला त्या उपस्थित झालेल्या आहेत. उंच माझी भरारी महिला विशेष कार्यक्रम त्यांनी तो अटेंड केला आहे. श्रेयाताई, या ठिकाणी तुम्ही आज कार्यक्रम अटेंड केला, तर कार्यक्रम कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया काय? The measures took by the Maharashtra State Council and even the Nasik District Chemist Association were very helpful for the women, which empowered the women for betterment in the field and making it more empowering for the women to take part, to actively participate as a pharmacist in the society and give their help. The session took for the food as a medicine was extremely helpful for us, which taught us the basic things which can be incorporated by the food and which will help in benefiting our health overall. Was very good and I enjoyed the session very well. थँक यू. आज नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल यांच्यातर्फे नाशिक येथे महिला विशेष उंच माझी भरारी या कार्यक्रमाचं माननीय MSCDAचे व YOCDचे अध्यक्ष आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल भाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाला आपल्यासोबत सौ साधना मॅडम उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः मॅडम दास एजन्सीज म्हणून हे होलसेल औषधांचं दुकान अतिशय उत्तमरित्या चालवतात. मॅडम, खास आप्पासाहेबांनी आपल्या महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं सेशन झालेलं आहे, तर कार्यक्रम कसा झाला, तुम्हाला कसा वाटला, तुम्ही काय प्रतिक्रिया देणार? खूप सुंदर झाला. मंजिरी घरात मॅडमने खूप योग्य मार्गदर्शन, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, ज्यांनी महिलांना खूप नॉलेज मिळालं, अधिक ज्ञान मिळालं. ज्या ज्या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या त्याही गोष्टींची चांगली माहिती मिळाली. आणि आता वसुंधरा जक्का मॅडम जे काही मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी महिला इतक्या उत्सुक आहेत की त्यांना असं वाटतं आहे की किती वेळामध्ये आता त्यांचं सेशन सुरू होईल. खूपच सुंदर
अतुल आहिरे साहेबांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम जो संपन्न झाला खूपच छान झाला आणि यापुढेही महिलांना असं वाटतं आहे की या प्रकारे अजून अशा प्रकारे खूप कार्यक्रम व्हावेत आणि आम्ही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ अशा कार्यक्रमांना. धन्यवाद. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासोबत नाशिक शहराचे उपाध्यक्ष अमित भाऊ कवडे आपल्यासोबत आहेत. सामाजिक कामामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात आणि अशा कार्यक्रमांना पाठबळ देण्याचं कामसुद्धा ते देतात, प्रोत्साहन देतात. तर अमित भाऊ, आज नाशिकमध्ये उंच माझी भरारी हा महिला फार्मासिस्टसाठी हा कार्यक्रम होतो आहे. तर या महिला फार्मासिस्टला शुभेच्छा देताना तुम्ही काय सांगाल? आप्पासाहेब शिंदेंच्या प्रेरणेने आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. ह्या कार्यक्रमात महिला ज्या आज आमच्या भगिनी जे त्यांचं घर सांभाळून, मुलं सांभाळून आज जे फार्मसी क्षेत्रात उतरून एक चांगलं काम करत आहेत. आज ते त्यांचं जीवन हे घर सांभाळून 120 स्क्वेअर फीटच्या मध्ये मेडिकलच्या रुग्णांना सांभाळून आज त्यांना एक नवीन दिशा द्यायचं काम हे आप्पासाहेब शिंदेंनी केलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून हे कार्यक्रम आप्पासाहेब शिंदेंनी असेच राबवले गेले पाहिजे आणि मी धन्यवाद देतो पूर्ण नाशिक टीमचं. जसं अतुल आहिरे असतील, आमचे अध्यक्ष असतील, योगेश बागलेचा असतील, उमेश पवार असतील, नंतर हिरालाल पाटील असतील, महेंद्रजी शहा असतील, असे प्रत्येक आमचे जवळचे कार्यकर्त्यांनी आज महिलांना एकत्र संघटित करून हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि महिलांच्या एकत्रीकरणाचं काम आणि सबलीकरणाचं काम जे आप्पासाहेबांनी हाती घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी असे कार्यक्रम राबवत राहावं आणि नाशिकची आठवण काढून नाशिकला असे कार्यक्रम देत राहावं ही आमची त्यांच्याकडे प्रमुख मागणी आहे. ती त्यांनी पूर्ण करावी. तर ही रील जेव्हा आप्पासाहेबांकडे पोचेल तेव्हा आप्पासाहेब हे काम करतील अशी मी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद अमित भाऊ. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.